ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आजचा हा दिवस आनंदाचा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या पवित्र देवमातेचा जन्मदिवस साजरा करत आहोत. आज आपण पवित्र आत्म्याचा सोहळा साजरा करत आहोत. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यावर अवतरला. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना वचन दिलेलं की तुम्ही घाबरू नका, मी पवित्र आत्मा तुम्हाला पाठवीन आणि पवित्र आत्माला तुम्हावर अनेक दानांचा वर्षाव करेल. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्या सगळ्यांना पवित्र आत्म्याचे दान मिळालेले आहे. मला एक सुंदर अशी गोष्ट आठवते. एक छोटी मुलगी होती आणि तिच्या घरासमोर एक खेळण्याचे दुकान होते. ती तिच्या खिडकीतून, घराच्या खिडकीतून त्या खेळण्याच्या दुकानाकडे बघायची आणि त्यामध्ये एक घोड्याचा जोड होता. तो तिला फार आवडायचा, पांढरे घोडे. आणि तिच्या मनात इच्छा होती की तिला कोणीतरी ते बक्षीस द्यावं. एक दिवस तिचा मामा, तो लांबच्या गावी राहायचा, तो तिला भेटायला आला आणि तो तिला म्हणाला, बाळा, तुझा वाढदिवस जवळ आलेला आहे, तुला काय पाहिजे? त्यावेळेला ती आनंदी झाली, म्हणाली, मामा, त्या खेळण्याच्या दुकानात जे 2 पांढऱ्या घोड्याचं खेळणं आहे ते मला बक्षीस द्या. मामाने तिला हो म्हटलं. त्या दिवसापासून ती खूप आनंदी होती. काही दिवसानंतर जेव्हा तिचा वाढदिवस आला, ती मामाची वाट बघत होती, केव्हा माझा मामा येईल आणि मला ते पांढऱ्या घोड्याचे बक्षीस देईल. तिचा वाढदिवस उगवला. सकाळपासून ती मामाची वाट बघत होती. खेळण्याचं दुकान उघडलं. तदनंतर दुपार झाली, मामा काय आला नाही. संध्याकाळ झाली, मामा अजून आला नव्हता. ती नाराज झाली आणि रागावून आपल्या रूममध्ये बसली. संध्याकाळी 8 वाजता घराचं बेल वाजली. तेव्हा आईने दरवाजा उघडला. तेव्हा मामा आला होता आणि ती मुलगी काही आली नाही. आईने म्हटलं, मामा आला आहे. मग ती उठली. ती म्हणाली, मामा तुम्ही विसरलात? तर मामा म्हणाले, बाळा, मी काय विसरलो नाही. त्याने त्या मुलीला हातात घेतलं आणि त्या खेळण्याच्या दुकानासमोर एक मोठे पटांगण होतं, तिकडे नेलं. आणि काय आश्चर्य, मामाने तिच्यासाठी खेळणं नाही तर खरेखुरे 2 पांढरे घोडे आणले होते आणि ते तिला बक्षीस दिले. ते बक्षीस बघून ती खूप आनंदी झाली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पवित्र आत्म्याचा सोहळा साजरा करत आहोत आणि पवित्र आत्मा आपल्याला अनेक अशी दाने देत आहे, देणग्या देत आहे. आजचं जे पहिलं वाचन जे प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ऐकतो की पेंटेकोस्टच्या दिवशी शिष्य जेव्हा एकत्र बसले होते तेव्हा सोसाट्याचा वारा आला आणि अग्नीच्या रूपाने पवित्र आत्मा शिष्यावर अवतरला. आणि जे शिष्य सगळे गालिलीकर होते, एक भाषा बोलायचे, ते अनेक भाषांमध्ये बोलू लागले. लोकांना आश्चर्य वाटलं की हे सगळे गालिली एकच भाषा बोलणारे मग वेगवेगळ्या भाषा कसे बोलतात. आणि त्यांना कळलं की यांना पवित्र आत्म्याचे दान मिळालेलं आहे. आजचं ते दुसरं वाचन आहे, संत पौलाने करितकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला सांगत आहे की देव एक आहे, आत्मा एक आहे, परंतु दाने वेगवेगळी आहेत. येशूच्या वचनाप्रमाणे आपल्यावर वेगवेगळ्या दाण्यांचा वर्षाव करण्यात आलेला आहे, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, ज्यामुळे आपल्याला शांती मिळते.
आणि आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो, योहान लिखित शुभवर्तमानात, की शिष्य यहुद्यांच्या भीतीने बंद खोलीत एकत्र जमले होते. येशू त्यांच्यामध्ये हजर होतो आणि त्यांना म्हणतो, तुम्हा शांती असो. आणि येशू त्यांना म्हणतो, जसं पित्याने मला पाठवलेलं आहे तसं आज मी तुम्हाला पाठवत आहे. सुवार्तेची घोषणा करा. आणि त्यावेळेला येशू त्यांना सांगतो, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आणि फुंकर टाकतो आणि त्यांना पवित्र आत्म्याचे दान देतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर शांतीचे, प्रेमाचे, सलोख्याचे, क्षमेचे दानही मिळालेले आहे. आणि देव आपल्याला सांगत आहे, येशू आपल्याला सांगत आहे, जा ही सुवार्ता सगळ्यांना द्या. तर आज या सणाच्या दिवशी, देऊळमातीच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण निर्धार करूया, आपण प्रार्थना करूया की देवाची सुवार्ता आम्ही सर्वत्र पसरवणार, सर्वत्र शांती पसरवणार आणि देवाची दाने सगळ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार. हीच आज आपण प्रार्थना तळमळीने करूया.